संदीप देशपांडेंनी आशिष शेलार यांचा झोलर असा उल्लेख केलाय। निवडून येण्यासाठी शेलारांनी राज ठाकरेंकडे किती वेळा भीक मागितली, मनसेनं उमेदवार देऊ नये म्हणून झोलरांनी अनेकदा भीक मागितली, त्यामुळे आम्ही बोलायला लागलो तर मुंबईत फिरणं सुद्धा अवघड होईल असं संदीप देशपांडेंनी आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर जी टीका केली होती त्यावर म्हटलंय। मला कळलं एक खोक्या बाईला घेऊन बसला आपली विधानसभा भरती आहे। खोके बाई करून दाखवते मूळ विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून टाकले जात आहेत। मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलं अशांना लोकांनी निवडून दिलेलं आहे। तो कुठल्याही पक्षाचा असेल, जे निवडून येता येत नाही, ज्यांना लोक निवडून देत नाहीत, ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। काल भारतीय जनता पक्षाचे एक नेते झोलार हे सन्माननीय राजसाहेबांबद्दल काहीतरी बरळत होते। मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की स्वतः निवडून यावं म्हणून किती वेळेला भीक मागायला तुम्ही शिवतीर्थावर आला? 2009 ते आतापर्यंत किती वेळा भीक मागितली साहेबांकडे की मनसेचा उमेदवार देऊ नका म्हणून? जर आम्ही बोलायला लागलो ना तर झोलार तुम्हाला मुंबईत फिरणं मुश्किल होईल, एवढं तुम्ही लक्षात ठेवा।